सकल बंजारा समाजाकडून जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागच्या 7 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। 2 व्यक्तींनी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मात्र आज पंकजा मुंडे या 17 सप्टेंबर निमित्त जालना जिल्हा दौऱ्यावरती होत्या। मात्र या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला त्यांनी भेट दिली नाही आणि निवेदन स्वीकारलं नाही असा आरोप करत सकल बंजारा समाजाचे हे बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी अचानक ठिय्या मांडलेला आहे। आपण पाहतोय की जोरदार घोषणाबाजी आणि हातामध्ये काळ्या फिती बांधून या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पाहतोय की या मार्गावरची वाहतूक जी आहे ती यांनी आता सध्या ठप्प केली आहे। सकल बंजारा समाजाकडून ठिय्या मांडण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की बंजारा बांधव आक्रमक झाले तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे। काही बंजारा बांधव आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय कारण आहे रस्त्यावरती तुम्ही ठिय्या केलाय? साहेब 7 दिवस झाले उपोषणाला आमचे 2 संघर्ष योद्धा बसलेले हरीश राठोड आणि श्रीकांत राठोड। 7 दिवसापासून प्रशासनातला जिल्हाधिकारी असेल उपजिल्हाधिकारी असेल एका अशा कोणत्याच प्रतिनिधींना आतापर्यंत तिथं भेट दिलेली नाही आणि आज पालकमंत्री महोदय शहरात येऊन सुद्धा इथं उपोषणस्थळी भेट न दिल्यामुळं सगळं समाज बांधव आमचा गोर बंजारा समाजाचा असं चिडलेला आहे की आता पूर्ण जिल्हाभर पेटून उठणार आहे। तर नक्कीच आपण पाहतो की बंजारा समाज बांधव आक्रमक झाले आहेत। पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन न गेल्यामुळे या ठिकाणी हे जे बांधव आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 7 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। त्यांची प्रकृती देखील खालावल्याची माहिती आहे। मात्र पंकजा मुंडे भेट देण्यासाठी न आल्यामुळे हे सकल बंजारा समाजाचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस सुद्धा त्यांच्याशी समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। मात्र आंदोलन सुद्धा आता जुमानत नसल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। दीपक पालवेसह आणि रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।